हिंगोली नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असून याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोली विधानसभा भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आहेत. साहेब, आता चित्र स्पष्ट झाले. आजचा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कोणकोणते पक्ष आपले आव्हान देणार आहेत आणि तुम्ही यातून कसा विजय प्राप्त करणार? हिंगोली नगर परिषदेची ही लढाई एकतर्फी होणार आहे. कारण गेल्या 11 वर्षात आम्ही केलेलं इमानदारीचं काम लोकांच्या स्मरणात आहे. बाबुराव बांगरांनी 5 वर्ष नगराध्यक्षपद या शहरात भूषवलं. तोही काळ लोकांच्या स्मरणात आहे, म्हणून त्याची चिंता आम्हाला नाही. एकीकडे जर बघितलं आपण, महायुती पक्षातलेच जे आमदार संतोष भांगरे त्यांनी सोहळ्याचा नारा दिला आणि त्यांच्याच घरचा एक उमेदवार दिला आहे आणि त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना घटना दत्त असा अधिकार दिला एका मताचा. पण हे सत्तेचं केंद्रीकरण जर करत असले तर लोक ती सहन करणार नाही. का तर कळमुरीचे आमदार आहेत तेच, हिंगोलीचे नगर परिषदचे उमेदवार तेच आणि घरचे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी उभे केलेले, त्यामुळं जनता ही सहन करणार नाही. आपण जर बघितलं तर भाजपचे उमेदवार फोडाफोडीचे राजकारण एकीकडे मुख्यमंत्र्यात करू नये आणि हेच मित्र पक्षातील जे शिंदे गटातील इथले आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि तुम्ही असं एक सांगितलेलं आहे का प्रसार माध्यमांना की याची तक्रार मी सुद्धा मुख्यमंत्र्याकडे करणार आहे. तुम्ही काय करणार नेमकं यामध्ये? आजच आम्ही मुख्यमंत्र्याकडे सकाळी तक्रार दिली की आपल्या उमेदवार फोडण्याचं काम शिवसेना करत आहे. पैशाचं आम्ही दाखवून, कारण त्यांच्याकडं रेतीचे, मटक्याचे, गुटख्याचे पैसे आहेत आणि त्या पैशातून पैसे कमवायचे आणि राजकारण करायचं असा जो उद्योग हिंगोलीत चालू आहे, हिंगोली जिल्ह्यात चालू आहे, त्यावर बंधने घातलं पाहिजेत आणि तशी तक्रार मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेली आहे. आपण जर बघितलं विधानसभा निवडणूक, तुम्ही असं एक माहिती दिली आहे की विधानसभा निवडणुकीत मला मित्र पक्षातील अजित पवार राष्ट्रवादी तसेच शिंदे शिवसेनेच्या वतीने मला मतदान केलं नाही, मी फक्त भाजपच्या सोहळ्यावर निवडून आलो. नेमकं काय याच्यामध्ये सत्यता तुम्ही सांगा? 100% मला एक मत सुद्धा शिंदे सेनेतही पडलं नाही आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा एकही मत मला पडलं नाही. त्याची माहिती आपल्या प्रसार माध्यमांना आहे. इथले जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे यांनी सांगितलेलं आहे की मी वेळ प्रसंगी तुम्हाला त्याचा दाखवून देईल पुरावा. म्हणजे नेमकं काय दाखवून देईल आणि तुमच्यावर काय स्पष्ट आहे त्याच्यावर? बघू ना काय दाखवून देतात, तर आम्ही ऐकायला तयार आहे आणि पाहायला बी तयार आहे. तर हे होते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी. भाजपचे आमदार आहेत त्यांना कुठे, भाजपचे जे इथले जे उमेदवार आहेत त्यांना कुठेतरी आम्ही दाखवून उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडले आहेत. याविषयी आम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचं आमदार मुटकुळे यांनी सांगितलं आहे. फारुख शेख, लोकमत, हिंगोली.